मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा, मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर. प्रश्न विचारला गेला होता की श्रीमती शबाना यांना जुई मुले असलेली गर्भधारणा आहे. त्यांनी 32 आठवड्यांची गर्भधारणा आहे त्यांची व प्रसूतीपूर्व कक्षात दाखल झालेले आहेत. तर खालील प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. जुई मुळे असलेली ट्विन्स. ओके. जुई गर्भधारणाची व्याख्या लिहायची आहे, जुळ्या गर्भधारणेची कारणे लिहायचे 3 मार्काचे आणि जुळ्या गर्भधारणेचे व्यवस्थापन लिहायचं आपल्याला. तर टोटल आहे 10 मार्काचा प्रश्न, तो आपण बघूया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना GNM मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीच्या थर्ड इयर्ससाठी ज्या नोट्स हव्या असतील, ठीक आहे, नोट्स हव्या असतील मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीच्या, तर त्याच्यामध्ये डिफरन्सेस आणि क्वेश्चन पेपर माझ्याकडे 2010पासूनचे 2025पर्यंतचे मिळतील. ज्यांना रिसर्चचे पण नोट्स हव्या असतील त्याही आहेत, थोड्याफार नोट्स आहेत रिसर्चच्या, डिफरन्सेस वगैरे रिसर्चला जे असतात, रिसर्च मॅनेजमेंट त्याचे आहेत. कम्युनिटीच्याही थोड्याफार नोट्स आहेत. तर मला मी इंस्टाग्रामची लिंक देते, तिथे मेसेज किंवा हाय करू शकता ज्यांना पाहिजे त्यांना. जे ऑलरेडी, मी असं बोलत नाही कुणालाही सक्ती नाही आहे. काही लोकांना असं असतं की नोट्स बघून स्वतःच्याही नोट्स काढायचे असतात किंवा थोडंसं जजमेंट घ्यायचं असतं. ते लोकही म्हणजे कुणालाही सक्ती नाही आहे. जे मी चॅनलवरती आहे तेच नोट्समध्ये असणार आहे. ज्यांना घ्यायचे असेल, ज्यांना PDF नोट्स, PDF स्वरूपात हवे असतील नोट्स, तर त्यांनी फक्त इंस्टाग्रामवरती मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यांनी हाय करा. आणि ज्यांना नाही घ्यायचं तर कुणालाही सक्ती नाही. त्यांच्या स्वतःच्या नोट्स असतील किंवा लेक्चरमध्ये कॉलेजमध्ये जे शिकवलेले असतील ते लोक फॉलो करू शकता. ठीक आहे. तर आपण बघूया जुई गर्भधारणा व्याख्या आता बघणार आहोत. 2 मार्काचा प्रश्न आहे. तर ट्विन्सची व्याख्या काय आहे, तर गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 गर्भाची वाढ होते, त्या जुई गर्भधारणा असे म्हणतात. म्हणजे एका गर्भाशयामध्ये युट्रस जो असतो, ते युट्रसमध्ये नेहमी कसं एकाच गर्भाची वाढ होत असते, ते यावेळी 2 गर्भाची जी वाढ होते त्या जुई गर्भधारणा असे म्हणतात. तर आता ह्याची ती डेफिनेशन झाली 2 मार्काची. तर तुम्ही लिहू शकता, एक्सप्लेन करू शकता याच्यामध्ये. आता 2 मार्काला तुम्ही एवढंसं लिहिणार का? नाही लिहिणार. तर असं लिहिताना कसं गर्भाशयावेळी एकाऐवजी 2 गर्भांची, म्हणजे ही डेफिनेशन झाली की पुढे थोडं एक्सप्लेनेशन द्यायचं. तुमच्या मनाने पण लिहायला शिका तुम्ही ॲज अ स्टाफ नर्स पुढे होणार आहात. आता थर्ड इयरला आला तुम्ही, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे मनाने. जजमेंट पण असतं की गर्भाशयामध्ये जेव्हा 2 बेबीज वाढतात, म्हणजे एका बेबीऐवजी 2 बेबी वाढतात, तर त्याच्यामध्ये 2 गर्भ राहिलेले असतात, तर त्या 2 गर्भाची गर्भाशयामध्ये वाढ होत असते, असं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. म्हणजे छान दिसतं आणि बघायला जे असतात पेपर चेक करणार त्यांनाही थोडे इम्प्रेस होतात ते लोक. हँडरायटिंग चांगलं काढायचं आहे. आता कारणं बघूया आपण. तर कारणं कोणती आहे, तर निश्चित कारण माहीत नाही तरी देखील खालील परिस्थितीत एखादी गर्भधारणा आढळते. ट्विन्स राहण्याचं कारण आतापर्यंत माहिती नाही आहे, पण का आढळते एखादी गर्भधारणा त्याची कारणं आपण बघूया. तर पहिलं आहे विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये. विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये गर्भधारणा आढळते. जुळ्या गर्भधारणेची प्रवृत्ती दिसते. उदाहरणार्थ निग्रो लोक, म्हणजे विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये आढळते. त्याच्यामध्ये जाती म्हणजे एक प्रकारच्या कम्युनिटीमध्ये आढळते, त्याच्यामध्ये निग्रो लोकांमध्ये आढळते. अनुवंशिकता, हेरिडेटरी म्हणजे काय, आईला किंवा सासूला जुळी झालेली असल्यास त्या घराण्यात जुळ्या गर्भधारणेची प्रवृत्ती दिसते. आईला जर जुळे ट्विन्स असतील तर मुलींनाही होऊ शकतात. 100% होतील असं नाही आहे, होऊ शकतात. सासूला असतील, सुनेला होऊ शकतात. इन्फर्टिलिटीसाठी औषधोपचार चालू असलेल्या स्त्रियांमध्ये एखादी गर्भधारणा आढळून येते. इन्फर्टिलिटीसाठी म्हणजे जे IVF करतात जी इंट्रा विट्रो फर्टिलायझेशन, ही IVFची डेफिनेशन आहे. तर ह्याच्यामध्ये IVF टेस्ट टू बेबी ज्याला म्हणतात, आपली ही फील्ड आहे, त्याच्यामध्ये IVFचं थोडंसं एवढं काही डिटेल्समध्ये येत नाही, पण जनरली तुम्हाला माहिती असेल म्हणून सांगते. IVFमध्ये काय केलं जातं, जी लेडीज असते, जी वंध्यत्वची ही आहे, वंध्यत्व तिला आलेलं आहे किंवा आपण म्हणू शकतो तिला बेबी राहत नाही एक प्रकारचं, असं बघूया. त्यांना काय केलं जातं, तर आपल्याला 10 ते 12 दिवस इंजेक्शन दिले जातात. ठीक आहे, फॉलिकल्स ग्रो करण्यासाठी. आपल्या ह्या इथे युट्रसच्या बाजूला ओव्हरीज असतात, तर ते ओव्हरीजमध्ये फॉलिकल्स ग्रो करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. युट्रस आहे, इथे ओव्हरीज असतात, तर इथे मग असे फॉलिकल्स दोन्ही साईडला, इथे फॉलिकल्स आता मी दाखवले त्याप्रमाणे हे युट्रस आहे, पकडा. इथे ओव्हरीज आहेत आपल्या, तर इथे असे फॉलिकल्स रेडी होतात. 10 ते म्हणजे दोन्ही साईडला इथे असे फॉलिकल्स रेडी होतात. 18, 19, 19, 20
MMचे ते फॉलिकल्स रेडी करतात. 10 ते 12 दिवस काही लोकांना इंजेक्शन लागू शकतात. ते एका वेळेला जेव्हा इंजेक्शन देतात, नेहमी एक फॉलिकल्स रप्चर होऊन एक ओव्हा महिन्याला तयार होत असतो. IVFमध्ये जवळजवळ मल्टिपल 7 ते 8, 9 ते 10 फॉलिकल्स रेडी केले जातात, म्हणजे इंजेक्शन देऊन. मल्टिपल फॉलिकल्स रेडी केल्यानंतर ते ॲस्पिरेट करतात. ज्यांना समजा एका लेडीजला 10 फॉलिकल्स रेडी झालेत किंवा 11 झालेत, त्याच्यातले 6 ते 7 फॉलिकल्समधनं म्हणजे ओव्हाच निघाले त्या फॉलिकल्समधून. तर मग त्याच्यामध्ये हजबंडचं स्पर्म घेऊन, जे शुक्राणू म्हणतात मराठीमध्ये त्याला, इंग्रजीमध्ये स्पर्म म्हणतात, ते घेऊन त्याचं मिलन केलं जातं. मिलन केल्यानंतर मग त्याला एम्ब्रिओज बनतात त्याचे, ते 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी ट्रान्सफर केले जातात स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये. अशी ही प्रोसिजर असते. ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करताना सिंगल एम्ब्रिओ म्हणजे बेबीज बनतात, ते एक प्रकारचं, असं मी सांगायला गेलं तर त्यांना एम्ब्रिओ म्हणतात. ते एम्ब्रिओ एका वेळेला 2 किंवा 3 ट्रान्सफर केले जातात. मग ते ट्रान्सफर केल्यानंतर तिथे युट्रसमध्ये म्हणजे एंडोमेट्रियममध्ये जेव्हा ट्रान्सफर करतो, तिथे किती ग्रोथ होतील त्याची काही आयडिया नसते. समजा तिन्ही जरी ट्रान्सफर केलेत आपण, तर तिन्ही इम्प्लांट होऊ शकतात. कधी एक इम्प्लांट होऊ शकतो, एक ग्रो होऊ शकतो, कधी 2 ग्रो होऊ शकतात. त्याच्यामध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे हा प्रकार आहे. तर औषधोपचार चालू असलेल्या स्त्रियांमध्ये एखादी गर्भधारणा आढळून येते. ओरल पिल चालू असलेल्या स्त्रियांनी एकदमच त्या बंद केल्या तर एखादी गर्भधारणा आढळून येते. ओरल पिल्स घेतात ना, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, त्या ही कारणं आहेत. आता आपण मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आता कसं करायचं आहे ह्याचं, त्याचं व्यवस्थापन करताना घ्यायची काळजी कोणती आहे, तर गरोदरपणी जर जुळ्या गर्भधारणेचे निदान झाले तर तिला सकस चौरस पुरस आहार घेण्यास सांगावे. जर ट्विन्स असतील, सिंगल असेल तर काळजी घ्यायचीच आहे बस. पण ट्विन्स असतील तर मग जास्त लागतो ना आपल्याला आहार वगैरे, तर पुरेसा आहारामध्ये लोह असलेल्या पदार्थांचा जास्त समावेश करायचा. रक्तक्षय म्हणजे अनिमियाचे प्रमाण पाहण्यासाठी वरचेवर रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिनचं प्रमाण बघायचं आहे. तिचा आयर्न, फॉलिक ॲसिडच्या 100 गोळ्यांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर रक्ताची तपासणी करून जरुरीप्रमाणे लोहाची गरज भागवायची आहे. 100 गोळ्यांचा कोर्स द्यायचा आहे. अनिमियापासून तिचं संरक्षण करायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी फॉलिक ॲसिड 100 गोळ्यांचा कोर्स पूर्ण झाल्यावर ते रक्ताची तपासणी करून जरुरीप्रमाणे लोहाची गरज भागवायची आहे, आयर्नची. ठीक आहे. त्याच्यानंतर इतर जीवनसत्वे आणि कॅल्शियमपूरक सप्लिमेंटरी म्हणून द्यावे. इतर पण जीवनसत्वांचं, विटॅमिनचं आणि कॅल्शियमचं पूरक म्हणून त्यांना द्यायचं आहे, कारण 2 गर्भाच्या वाढीसाठी त्याची आवश्यकता असते. ट्विन्स बेबी ती कॅरी करते किंवा तिच्या पोटामध्ये आहे, तर कॅल्शियमची पण गरज जास्त असते. 2 गर्भामुळे तिच्या पोटाचा आकार खूपच वाढलेला असतो, त्यामुळे तिला श्वसनाला त्रास होणे, धाप लागते किंवा पायावर सूज येणे याचे प्रमाण वाढलेले असते. मग ट्विन्स बेबीमध्ये कसं होतं, पोट खूप वाढतं. इवन हे बघा, युट्रस इतकं छोटंसं असतं, 60 ग्रॅमचं युट्रस आहे, त्याच्यामध्ये 3 किलोचं बेबी वाढवणं. आता ट्विन्स असतील त्याच्यामध्ये 2.5 किलोचे म्हणजे 5 ते 5.5 किलोच्या बाळांना वाढवणं किती हे असेल विचार करा त्या स्त्रीला. ठीक आहे. आपण एका छोट्यासा म्हणजे सांगायचं गेलं तर आपल्या एका युट्रसमध्ये छोटासा सिस्ट जरी असेल किंवा एखादा हे असेल तर आपण बेअर नाही करू शकत, पेन होतो लेडीजला. ठीक आहे. किंवा फायब्रॉइड असेल छोटासा, तो त्रासदायक ठरतो. त्या युट्रसमध्ये इतकं मोठं बाळ वाढवणं किती मोठी गोष्ट असेल. किंवा 3 किलोची किंवा 2.5 ट्विन्स म्हटलं तर 2.5 किलोची बेबीज. ठीक आहे. मग 5.5 किलोपर्यंत बाकीचं फ्लूइड हे, तर त्या लेडीजला किती त्रास असेल. मग हे त्रास म्हणजे कसं नेचरने बनवलं असेल ही सिस्टीम, असं सांगण्याचा उद्देश आहे त्यामागचा. ठीक आहे. ती नंतरचं म्हणजे ह्याच्यामध्ये आता येत नाही ते, पण जनरली सांगायला गेलं तर त्याच्यामध्ये बघा लोहाची गरज आहे, ती भागवायची आहे. 2 गर्भामुळे मी आता सांगितलं, आता त्याच्यावरनं तुम्हाला सांगितलं ते पोटाचा आकार खूप वाढलेला असतो, श्वसनाला त्रास होतो, धाप लागते, पायावर सूज येते, याचं प्रमाण वाढलेलं असतं. म्हणून पुरेशी विश्रांती घेणे, अतिश्रम होईल, जो थकवा येईल असे म्हणजे कामं ते टाळायचे आहेत. तिला व तिच्या नातेवाईकांना आपल्याला काय करायचं आहे तर धीर द्यायचा आहे, समजावून सांगायचं आहे. शक्यतो शारीरिक व मानसिक ताणतणाव टाळण्याचा सल्ला द्यायचा आहे. पोटाला खालील बाजूने पोटबंद म्हणजे पोटपट्टा असतो, तो बांधल्यास आराम वाटतो म्हणून तो बांधण्यास सांगायचा. झोपल्यावर त्रास होतो म्हणून डोक्याच्या जादाच्या उशा घेऊन आराम खुर्ची झोपल्याप्रमाणे झोपण्याचा सल्ला द्यायचा आहे तिला. कारण ट्विन्समध्ये झोपण्याचा त्रास होतो, एवढं पोट घेऊन कॅरी करणं किंवा झोपायला होत नाही, मग त्याच्यामुळे त्रास होतो. मग काय करायचं, आराम खुर्चीत तो पट्टा असतो तो बांधायचा आहे आणि मग जादाची उशा देऊन आराम खुर्चीत झोपल्याप्रमाणे झोपण्याचा सल्ला द्यायचा आहे. गर्भाची हालचाल जास्त होत असल्यामुळे तिला व्यवस्थित झोप लागत नाही, अशा वेळ सौम्य स्वरूपाची झोपेची औषधे देण्यास हरकत नाही. तिने प्रत्येक वेळेस क्लिनिकला हजर राहणे शक्य
नसतं कधी कधी, आवश्यक आहे. पण हे तिला समजावून सांगायचं की तू प्रत्येक वेळेला क्लिनिकला ये, कारण तू 2 बाळ आहेत, आपल्याला काळजी घ्यायची आहे. ती न आल्यास तिला आपण घरभेट देऊन बघायचं आहे. कारण जुळ्या गर्भधारणाच्या वेळी एक्लाम्शिया सगर्भास्मार स्थिती असते, म्हणजे पूर्वस्थितीचा धोका असतो तिला. याच कारणासाठी तिला प्रत्येक वेळी एक रक्तदाब बघायचा आहे. मूत्राची अल्बमिनसाठी तपासणी करायची आहे. सुजेचं प्रमाण बघायचं, तिच्या पायावरती सूज येते. सिंगल प्रेग्नन्सीमध्ये पण येते, ट्विन्समध्ये पण येते. गर्भधारणाच्या 30 ते 32 आठवड्यांना तिला शक्यतो दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घ्यायचं आहे. त्यामुळे तिला शारीरिक मानसिक विश्रांती पण मिळते. शिवाय काय होतं, प्लॅसेंटल सर्क्युलेशन वाढल्यामुळे तिला बाळाच्या जन्माच्या वेळेचं वजन वाढण्यास मदत होते. टॉक्सिमियाचा धोका कमी होतो. प्रीमेचर लेबरचा धोका कमी होतो. सतत आपण निरीक्षण राहिल्यामुळे काही अडचण किंवा गुंतागुंत असल्यास ताबडतोब आपल्याला उपाय करता येतात. ठीक आहे, अशा कंडिशनमध्ये. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ट्विन्सची लेडीज आहे तिचं व्यवस्थापन करायचं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेले आहेत काय आहेत ते, आणि हे डेफिनेशन पण सांगितलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा होता व्हिडिओ आजचा 10 मार्काचा. अजून तुम्हाला माहीत असलेलं, मी कंपल्सरी कुणालाही सांगत नाही की माझ्याच नोट्स म्हणजे घ्या. तुम्हाला अजून नोट्स मिळाल्या, कुणी दिल्या, तुमच्या ज्युनियर सिनियरच्या असतात, तुमच्या कॉलेजमध्ये शिकवतात, त्या नोट्स काढा आणि छान पेपर लिहायला प्रिपरेशन करून ठेवा. आत्तापासून मी सगळ्यांना सांगते, तुम्हाला वेळ आहे, तुम्ही त्या नोट्स काढा, त्या तुमच्या स्वतःच्या नोट्स रीड करा आणि छानपैकी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तुम्ही आता अभ्यास केला तर तुम्हाला जेव्हा कॉम्पिटिशन एक्झाम असतात गव्हर्नमेंटच्या, तिथे तुम्हाला इझी पडतील. जर तुम्ही आत्ता अभ्यास नाही केला तर त्यात तुम्हाला तिथे म्हणजे असं वाटतं ठीक आहे का परीक्षेत पास होण्यापुरतं केलं ना बस. पण तुम्हाला जेव्हा गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल तर तिथे हा अभ्यास खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आपल्याला, पण तुमचा अभ्यास असेल तर मध्ये इझी पडतात. तर अशा प्रकारे होता आजचा हा व्हिडिओ. लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.